मुंबईमधील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी असलेल्या विजयी नगरसेवकांची आज महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या 3 दिवसीय नगरसेवकांच्या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान जोवर महापौर बसत नाही तोवर नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार अशी माहिती सध्या समोर येते। काल झालेल्या बैठकीमध्ये शिंदेंनी स्वतः नगरसेवकांना मार्गदर्शन केलंय। दिलेल्या संधीचं सोनं करा असा कानमंत्र एकनाथ शिंदेंनी विजयी उमेदवारांना दिला। तर महाराष्ट्राच्या जनतेनं भावनिक मुद्दे बाजूला ठेवत विकासाला मत दिलं असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। तर ठाकरेंनी आपले नगरसेवक सांभाळून ठेवावेत असं सूचक वक्तव्य शिंदेंनी केलंय। प्रत्येक नगरसेवकाने याच्यामध्ये विकासाची स्पर्धा लागली पाहिजे, कारण मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलेला आहे आणि भावनिक मुद्दे जे काढले होते त्याला नाकारलेला आहे आणि अँटी डेव्हलपमेंट ज्यांची भूमिका होती त्यांना नाकारलं आणि विकासाला स्वीकारलेलं आहे। त्यामुळे पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं आणि वाडाचा विकास करणं, मुंबई शहराचा विकास करणं एक मोठी संधी मिळालेली आहे महायुतीला आणि या संधीचं सोनं करणं हे आवश्यक आहे। अरे, शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात आणि तुम्हाला सांगतो, आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळखी बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं, जे जुने नगरसेवक ते प्रस्ताव कसे बनवायचे। आमचे जे जुने नगरसेवक आहेत, आमचे इथं आमच्या शीतलताई आहेत, राहुलजी आहेत, यांचं आपल्या त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं आहे। बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काय नाही। मला यांना भेटायचं होतं येऊन, उद्या गट फॉर्मेशन करायचं आहे। त्यामुळे इतके दिवस निवडणुकीमध्ये सगळे ते बिझी होते, थोडा वेगळा आनंद। मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, महायुतीचा होईल। त्यांच्या नगरसेवकांनी त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, महायुतीचा होईल। त्यांच्या नगरसेवकांनी त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे।